यांचा जन्म 30 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवशे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेत काढली आणि शाळा शिकविण्याचे काम सावित्रीबाईंनी सुरू केले. यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड फेकत होते, पण ते डगमगले नाहीत. अशा या क्रांतिकारी निर्णयाला ते डगमगले नाहीत. सावित्रीबाईंनी गोरगरीब विधवा व अनाथांना आधार दिला. बालविवाह, केशवपंथी अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी स्त्रियांना साक्षर व निर्भय